जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद्भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 6 नारद व्यास संवाद। श्लोक क्रमांक 27। एवं कृष्णमतेर्ब्रह्मणासक्त श्यामलात्मनः कालः प्रादुर्भूतकाले तडित सौदामनी यथा। आणि हे ब्रह्मन व्यासदेव, अशा रीतीने काळ घालविल्यानंतर सर्वथा भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात असलेला आणि त्यामुळे कोणतीही आसक्ती नसलेला मी भौतिक दूषणांतून पूर्णपणे मुक्त होऊन वीज आणि प्रकाश एकाच वेळी प्रकट व्हावा, याप्रमाणे मृत्यूला प्राप्त झालो। तात्पर्य: श्रीकृष्णांच्या विचारात पूर्णपणे मग्न असणे म्हणजे भौतिकतेच्या मलापासून किंवा आकांक्षापासून मुक्त होणे आलेच। धनाढ्य व्यक्तीला तुच्छ गोष्टींची आकांक्षा नसते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताला ज्या ठिकाणी शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय जीवन आहे अशा भगवंतांच्या राज्यात जाण्याची पूर्ण शाश्वती असल्याने बाहुलीप्रमाणे असलेल्या किंवा केवळ वास्तविकतेची छाया असलेल्या क्षणभंगूर तुच्छ भौतिक गोष्टींची मुळीच लालसा नसते, हे अध्यात्मदृष्ट्या संपन्न व्यक्तीचे लक्षण आहे। समयानुसार जेव्हा भक्त पूर्णपणे सिद्ध होतो तेव्हा अचानक शरीराचे परिवर्तन होते, त्याला सामान्यपणे मृत्यू असे म्हणतात। भक्तासाठी हे परिवर्तन अगदी एकाच वेळी वीज आणि प्रकाश प्रकट व्हावा त्याप्रमाणे घडत असते। सांगण्याचे तात्पर्य असे की परमेश्वराच्या इच्छेने भक्त तत्क्षणी त्याचे भौतिक शरीर त्यागून दिव्य शरीर स्वीकारतो। अर्थात मृत्यूपूर्वी देखील शुद्ध भगवत भक्ताला कोणत्याही प्रकारची भौतिक आसक्ती नसते, कारण अग्नीच्या संपर्काने लोखंड अग्नीप्रमाणे तप्त होते त्याप्रमाणे त्यांचे शरीर दिव्यत्वाला प्राप्त झालेले असते। श्लोक क्रमांक 28। प्रयुज्यमाने मैतां शुद्धां भागवतीं तनुम् आरब्ध कर्म निर्वाणो न्यपतत पांचभौतिक। भगवंतांच्या सानिध्यातील त्यांच्या अनुयायांना अनुरूप असे दिव्य शरीर मला प्राप्त झाले आणि मी 5 भौतिक तत्वांनी बनलेल्या शरीराचा त्याग केला। अशा प्रकारे माझ्या सर्व कर्मफळांचा अंत झाला। तात्पर्य: भगवंतांनी नारदांना सुचविले होते की त्यांना त्यांच्या सानिध्यात अनुरूप असे दिव्य शरीर प्राप्त होईल। त्याप्रमाणे भौतिक शरीर सोडताच नारदांना स्वतःचे दिव्य शरीर प्राप्त झाले। अशा दिव्य शरीराचा भौतिकतेशी काहीच संबंध नसतो आणि त्यात 3 मूळ दिव्य गुण असतात। ते शाश्वत असते, भौतिक गुणांपासून आणि सकाम कर्माच्या प्रतिक्रियांपासून मुक्त असते। या गुणांच्या अभावामुळे भौतिक शरीर नेहमीच आक्रांत झालेले असते, परंतु भगवत भक्त भगवंतांच्या प्रेममय सेवेत संलग्न होताच त्याचे शरीर तत्काळ दिव्य गुणांनी उत्प्रेरित होते। चुंबकाचा लोखंडावर चुंबकीय प्रभाव होतो तद्वत भक्तीचा प्रभाव आहे। म्हणून देह परिवर्तन होणे म्हणजे शुद्ध भक्तावरील प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रतिक्रियांचा अंत होणे होय। शास्त्रात अशा तऱ्हेची अनेक उदाहरणे आहेत। ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज आणि इतर अनेक भक्त बाह्यदृष्ट्या त्याच देहात भगवंतांचे समोरासमोर दर्शन करू शकले। याचा अर्थ असा की भक्ताच्या देहाचा स्वभाव भौतिकतेतून दिव्यत्वात परिणत होतो। प्रामाणिक शास्त्रांच्या आधारे गोस्वामींचे हेच मत आहे। ब्रह्मसंहितेत असे म्हटले आहे की इंद्र गोप किड्यापासून ते श्रेष्ठ अशा स्वर्गराज इंद्रापर्यंत सर्वच प्राणी मात्रे कर्मनियमांच्या अधीन आहेत आणि आपल्या कर्मानुसार सुखदुःखे भोगण्याला बाध्य आहेत। भगवंतांच्या अहैतुकी कृपेने केवळ भक्तच त्यातून मुक्त होऊ शकतो। श्लोक क्रमांक 29। कल्पांत इदमादाय शयानेंब स्युदन्वतः शीशयी शोरनुप्राणम विविशेंतरहम विभो।
कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायण प्रलय जलात निद्रेकरिता पहुडले आणि ब्रह्मदेव सर्व सृजनकारी तत्वांसह त्यांच्या शरीरात प्रवेश करू लागले, तेव्हा त्यांच्या श्वासासमवेत मी त्यांच्यात प्रवेश केला. तात्पर्य: ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना वसुदेवांचे पुत्र म्हटले जाते, त्याप्रमाणे नारद ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. स्वतः भगवंत आणि नारदांसारखे त्यांचे भक्त एकाच रीतीने भौतिक जगात अवतीर्ण होत असतात. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे भगवंतांचे जन्म आणि कर्मे सर्वच दिव्य असतात. अधिकृत मान्यतेनुसार नारदांनी ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून अवतीर्ण होणे ही देखील एक दिव्य लीला आहे. त्यांचे आविर्भूत होणे आणि तिरोहित होणे हे भगवंतांप्रमाणे एकाच स्तरावरील आहे. भगवान आणि त्यांचे भक्त दिव्य चेतना रूपाने परस्परांपासून अभिन्न असूनही भिन्नही आहेत. श्लोक क्रमांक 30. सहस्त्रयुगपर्यन्ते उत्थायेदंसि सृक्षतः मरीचिमिश्रा ऋषय प्राणेभ्योऽहं च जज्ञिरे. 4 अब्ज 30 कोटी सौर वर्षानंतर जेव्हा भगवंतांच्या इच्छेने ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करण्यासाठी जागृत झाले, तेव्हा मरीची, अंगिरा, अत्री इत्यादी ऋषी त्यांच्या शरीरातून उत्पन्न झाले आणि त्यांच्यासोबत मीही प्रकट झालो. तात्पर्य: ब्रह्मदेवांच्या एका दिवसाचा काळ 4 अब्ज 32 कोटी सौर वर्षे इतका आहे. हे भगवद्गीतेतही सांगितले आहे. इतकाच काळ ब्रह्मदेव गर्भोदकशाही विष्णूंच्या शरीरात योग निद्रेत विश्रांती घेतात. निद्रेचा काळ संपल्यावर भगवंतांच्या इच्छेने पुन्हा सृष्टी उत्पन्न होते, तेव्हा सर्व ऋषी त्या दिव्य शरीराच्या विभिन्न अवयवातून पुन्हा प्रकट होतात आणि नारदही प्रकट होतात. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे कोणी त्याच देहात झोपेतून जागा होतो, त्याप्रमाणे नारद आपल्या त्याच दिव्य शरीराने प्रकट होतात. श्री नारद सर्वशक्तिमानाच्या अभौतिक आणि भौतिक सृष्टीच्या कोणत्याही भागात मुक्तपणे संचार करू शकतात. ते स्वतःच्या दिव्य शरीराने प्रकट आणि अप्रकट होतात. अशा देहात बद्ध जीवांप्रमाणे आत्मा आणि देह असा भेद असत नाही. श्लोक क्रमांक 31. अंतर्बहिश्च लोकान् स्त्रीन् पर्येम्यस्कंदितव्रत अनुग्रहान् महाविष्णोर विघातगती क्वचित. तेव्हापासून सर्वशक्तिमान महाविष्णूंच्या अनुग्रहाने मी दिव्य जगात आणि भौतिक जगाच्या त्रिलोकीत कोणत्याही निर्बंधाविना सर्वत्र संचार करतो, कारण मी भगवंतांच्या अखंड भक्तीत स्थिर आहे. तात्पर्य: भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भौतिक जगाचे ऊर्ध्वलोक म्हणजे श्रेष्ठ ग्रहलोक, मध्यलोक म्हणजे मध्यस्तरीय लोक आणि अधोलोक म्हणजे पातालस्तरीय लोक असे 3 विभाग आहेत. ऊर्ध्वलोकांपलीकडे किंवा ब्रह्मलोकाच्या वर ब्रह्मांडाची भौतिक आवरणे आहेत. त्याच्याही पुढे आध्यात्मिक आकाश आहे. त्याचा अमर्याद विस्तार आहे. त्यात पार्षदांसह भगवंतांचा निवास असलेले स्वयंप्रकाशित अनंत वैकुंठ लोक सामावलेले आहे. या ग्रहावरील भगवत पार्षद हे शाश्वत मुक्त जीव आहेत. श्री नारद मुनी भगवंतांप्रमाणे भौतिक आणि दिव्य अशा सर्व लोकात विमुक्तपणे संचार करू शकतात. भौतिक जगात सर्व प्राणी मात्रे सत्व, रज, तम अशा प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित आहे, परंतु नारद मुनी त्रिगुणातीत आहेत. अशा रीतीने ते अनिर्बंधपणे सर्वत्र संचार करतात. ते मुक्त अंतराळवीर आहेत. भगवान विष्णूंची अहैतुकी कृपा अवर्णनीय आहे. केवळ भगवंतांच्या अनुग्रहाने अशा कृपेचा अनुभव भक्तांद्वारे केला जाऊ शकतो. म्हणून भक्ताचे कधी पतन होत नाही, परंतु भौतिकवादी, सकाम कर्मी, मनोधर्मी तत्वज्ञ हे भौतिक गुणांच्या आवेगाने पतित होतात. ऋषी देखील वर वर्णन केल्याप्रमाणे नारद मुनींसारखे दिव्य जगात प्रवेश करू शकत नाहीत. ही गोष्ट नृसिंह पुराणात सांगितलेली आहे.
मरीचींसारखे ऋषी कर्मनिर्णयात अधिकारी आहेत आणि सनक, सनातन ऋषी हे दार्शनिक ज्ञानात अधिकारी आहेत. परंतु श्री नारद मुनी भगवंतांच्या दिव्य प्रेममय भक्तियोगातील सर्वश्रेष्ठ अधिकारी आहेत. भक्तियोगातील सर्व महान अधिकारी आचार्य नारद भक्तिसूत्राच्या आधारावर नारद मुनींच्या पदचिन्हांचे अनुसरण करतात. म्हणून भगवंतांचे सर्व भक्त निसंशयपणे भगवंतांच्या धामात वैकुंठात प्रवेश करण्यास पात्र आहेत. श्लोक क्रमांक 32. देवदत्तामिमां वीणां स्वरब्रह्मविभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य स्वरांनी अलंकृत अशा वीणेचा झंकार करीत मी हरिकथांचे, भगवत संदेशांचे गायन करीत सतत भ्रमण करीत असतो. तात्पर्य: वीणा हे तंतुवाद्य आहे. भगवान श्रीकृष्णांनी ते नारदांना दिलेले असल्याचे लिंग पुराणात वर्णन आहे. श्रील जीव गोस्वामींनी याची पुष्टी केली आहे. हे दिव्य वीणा वाद्य भगवान श्रीकृष्ण आणि नारद यांच्यापासून अभिन्न आहे, कारण ते तिघेही सर्वत्र एकाच दिव्य श्रेणीतील आहे. वीणेतून निघालेला ध्वनी भौतिक असणे शक्य नाही आणि म्हणून नारदांच्या त्या वीणेच्या साह्याने प्रसारित केलेले महात्म्य आणि चरित्र सर्व दिव्यच आहे. त्यात भौतिकतेचा गंधही नाही. संगीताचे 7 स्वर अनुक्रमे श षडज, र ऋषभ, गा गांधार, म मध्यम, प पंचम, ध धैवत आणि न निषाद दिव्य असून विशेषतः ते दिव्य गायनासाठीच आहेत. भगवंतांचे एक शुद्ध भक्त नारद देव भगवंतांनी दिलेल्या भेटीचे ऋण नेहमीच पूर्ण करीत राहतात आणि निरंतर त्यांच्या दिव्य महिमा गाण्यातून रंगून गेलेले असतात. यास्तव ते उदात्त दिव्य स्थितीत अढळ आहेत. श्रील नारद मुनींच्या चरणचिन्हांचे अनुसरण करीत भौतिक जगातील आत्मानुभवी आत्म्याने देखील श, र, गा, म इत्यादी दिव्य स्वरांचा भगवद्गीतेत निर्धारित केल्याप्रमाणे सतत भगवत यश गाण्यात यथायोग्य उपयोग करावा. श्लोक क्रमांक 33. प्रयागतः स्ववीर्यानि तीर्थपाद प्रियश्रवा आहूत इव मे शीघ्रम दर्शनम याति चेतसी. ज्यांचे महात्म्य आणि चरित्रे श्रवण करण्याकरता सुखद आहेत असे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पवित्र चरित्रांचे कीर्तन करू लागताच तत्काळ बोलविल्याप्रमाणे माझ्या हृदयात प्रकट होतात. तात्पर्य: परमपुरुष आपल्या